8. बाजार. हौसानं भांड्याचा पसारा आवरला आणि आत नेऊन ठेवला. आज रविवारचा दिवस होता, त्यामुळं आज जरंडी गावचा बाजार होता. बाजारला जायचं म्हणून तिनं आज स्वयंपाकपाणी लवकरच आटपलं होतं. धुणं धुवून ठेवलेलं होतं. ते पिळून वलनीवर वाळत घातलं होतं. तर 10 वाजायचा वकूच झाला होता. सुभाने आणि सध्या अशी लहान 2 पोरं होती. सुभाने 5 वर्षाचा होता, तर सध्या 3 वर्षाचा होता. दोघं बाहेर खेळत होती. हौसाचा नवरा वारलेला होता. दारूच्या व्यसनातच तो गेलेला होता. हौसाला सगळं काही आठवत होतं. असंच एकदा तो दारू ढोसायला जरंडीला गेला होता. घरातलं सगळं पैसे त्यानं नेलेलं होतं. हौसाचं आणि त्याचं सकाळीच भांडण झालं होतं. हौसानं कमवून आणलेलं पैसे तो दारूसाठी घेऊन चालला होता. त्यावरूनच त्या दोघांत जोराचं भांडण झालं होतं. हौसाला त्यानं काठीनं मारलं होतं. दोन्ही पोरांनी भोकाड पसरलेलं होतं, पण त्याला कोणाचीच पर्वा नव्हती. त्याला फक्त समोर दारू दिसत होती. हौसा घराच्या कोपऱ्यात इवळत पडली होती. राम्या तसाच घरातनं निघून गेला होता. तो परत कधीच आला नाही. तिकडं जरंडीमध्ये दारू पिऊन कोणाच्या तरी गाडीच्या आडवा गेल्यामुळं त्याला गाडीनं उडवला होता. साऱ्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. ही बातमी हौसाला कळल्यावर हौसा पळतच जरंडीला गेली. हौसा तिकडं पोहोचूपर्यंत नगरपालिकेच्या गाडीनं राम्याची विल्हेवाट लावली होती. हौसा रडली, पण तिचा धनी कायमचा तिला सोडून गेला होता. आता पोरांची व घरची जबाबदारी हौसावर आली होती. घर तर कसलं होतं, म्हणायलाच ते नुसतं घर होतं. बांबूच्या काट्या लावून कूड तयार केलेलं होतं. त्यालाच मातीनं सारवलं होतं आणि वरती चगाळ अंथरलेलं होतं. पावसाळ्यात जागोजागी पाणी गळत होतं. त्यात 4-5 कोंबड्या पाळलेल्या होत्या, त्यामुळं त्यांचा बाबरही घर असायचा. त्यांच्यासाठी एक खुरूड होतं. कोंबडीनं अंडं घातली की लगेच पोरं आणून द्यायची. हौसा त्यांना शिजवून खायला घालायची. पोरं तेवढ्यानंच खुश व्हायची. हौसा कसं तरी संसार रेटत होती. काबाड कष्ट करून सुभाने आणि सध्याला जगवत होती. बाजारला न्यायला तिनं पाटीभर फणस काढून ठेवलं होतं. त्यात काही कच्चंच होतं, तर काही पिकलेलं होतं. तिच्या दारातच फणसाचं एक झाड होतं, पण ते अजून लहानच होतं. त्यामुळे तिनं रानातल्या झाडाचं फणस काढून आणून ठेवलं होतं. आदल्या दिवशी फिरून बांबूचं कवळं कोंबही तिने विकायला न्यावं म्हणून आणलं होतं. त्यासाठीच तिनं बांबूचं कवळं कोंबही काढून आणून ठेवलं होतं. भाकरी खायची पण सूद तिला नव्हती. पोरं भुक्याजली होती. पोरासनी जेवायला भाकरी दिली. भाकरीवर चिमूटभर चटणी घालून त्यावर पाण्याचं 2 थेंब टाकून दिलं. पोरं गुमानं भाकरी तोडून खात होती. हौसाला बाजारला जायला उशीर व्हायला लागला होता. तिनं पोरासनी बजावून ठेवलं. सुभान्या आणि सध्या घरातनं कुठं जाऊ नका, असं सध्यावर बी ध्यान ठेव. वय म्हणून सुभान्यानं मान डोलावली. आय्य, आम्हाला खायला येताना काहीतरी घेऊन ये काय? म्हणत हौसानं टोपली उचलून डोक्यावर घेतली. मनात पोराची काळजी होती, पण बाजारला जाणं ही भागच होतं. फणस विकून घरात खायला धान्य आणायचं होतं. सरकारी धान्याच्या दुकानातनं मिळणारं तांदूळ 3 रुपये किलोनं होतं, पण तेही घ्यायला तिच्याकडं पैसे नव्हतं. घरातलं सगळं दाणं संपलेलं होतं. कसं तरी आज भाकरी करण्या इतपत पीठ घरात शिल्लक होतं. त्याच्यातच 4 भाकरी तिने केल्या. त्याच पोरासनी खायला देऊन ती आली होती. स्वतःचं पोट मारून ती पोरासनी जगवत होती. बाजारला जायचं म्हणून तिने लवकरच काम आटपलं होतं. तसंच जरंडी गाव 5-6 कोस लांब होतं. त्यात दगड कपारीतून जाणारी पायवाट होती. त्या पायवाटेतनं पायपीट करत जावं लागणार होतं. जाताना रस्त्यानं झाडं-झुडपंही बरीच होती. रस्त्याला माणूस चुकूनच पाहायला मिळायचा. आज बाजार असल्यामुळं काही लोक बाजारला जायचे. आकाशात काळ्या ढगांचं जाळं पसरलं होतं. पाऊस येण्याची दाट शक्यता वाटत होती. हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. पाऊस आज जरा उशिराच यावा असं हौसाला वाटत होतं. पाऊस आला की वाटावर पार घसरगुंडीच होऊन जायची. त्यात पायात चपला नव्हत्याच, त्यामुळं चिखल तुडवतच जावं लागत होतं. अंगावर फाटकं लुगडं, ठिकठिकाणी त्याला ठिगळं लावलेली होती. अशा अवतारातच हौसा बाजारला निघाली होती.
रस्त्याला जागोजाग वगळी होत्या. त्यालाही पाणी जोरानं वाहायला चालू होतं. त्यामुळं जाण्या येण्याची चांगलीच गोची व्हायची. अधनंमधनं आभाळाकडं बघत हौसा चालली होती. तिची पावलं झपाझप पडत होती. कधी एकदा बाजारात जाऊन पोहोचते असं तिला झालं होतं. मागच्या बाजाराचं दृश्य तिला आठवत होतं. बराच उशीर झाला होता तिला घराकडे यायला. सध्यानं तवर रडून थैमान घातलं होतं. त्याला सांभाळताना सुभाण्याला पूर्वाट झाली होती. म्हणून आज लवकर यायचं असं तिनं मनाशीच बेत केला होता. जसं तसं ती पुढं चालत जात होती. असं डोक्यावरचं ओझं वाढल्यागत वाटू लागत होतं. शिनवटा जाणवू लागला होता. त्यात सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नव्हता. जरा भाकरी बांधून आणावी तर घरात पोरं उपाशी राहायची म्हणून तिनं स्वतःचंच पोट मारलं होतं. हौसा कशीबशी आता बाजारात येऊन पोहोचली होती. बाजारात चांगलीच गर्दी होती. गर्दीतनं वाट काढत ती आपल्या कायमच्या जागेवर चालली होती. तिच्याच गावची बाळाक्का कधीच येऊन पोहोचली होती. तिच्या जवळ जाताच ती म्हणाली, "बरं बाई, लवकर आलीस? नाही तर तुझी जागा जाणारच होती." का म्हणून जात्या जागा? तुम्ही हायसा की. मी हाय ग, पर ही आपली जागा काय बांधील हाय व्हय? ते बी खरंच हाय म्हणा, असं म्हणत हौसानं बसकन मारली. चुंबळीला घेतलेलं पोतं तिनं काढून त्यावर फणस आणि ते बांबूचं कोंब मांडून ठेवलं. पिकलेलं फणस एका बाजूला काढून ठेवलं. तर दुपार झाली होती. अजून एक पण गिऱ्हाईक आलं नव्हतं. बाळाक्का बरोबर बोलत बसल्यामुळं वेळ कसा तरी जात होता. पण मनात रुखरुख लागूनच होती. कधी एकदा हा सारा माल इकतोय आणि घराकडं जातोय असं तिला झालं होतं. पावसाचं बारीक झिरमट यायला लागलं होतं. त्यानं अंग गाठून जात होतं. कुठं आडोशाला जावावं तर ही जागा हातची जायची. म्हणून हौसा आणि बाळाक्का पावसातच बसून होत्या. दुपारचं 2 वाजलं होतं. बाळाक्कानं जेवणाचं कटरं काढलं. त्याचं बांधलेलं फडकं सोडवत होती. हौसा, अगं जेवूया की. न गं, मला भूक नाही. तुम्हीच जेवून घ्या. भाकरी आणली नाहीस तू? नाही, आज इसरूनच आली गडबडीत. असं खोटंच सांगून दिलं होतं हौसानं. काय सांगणार होते? घरात होत्या भाकऱ्या पोरासनी खायला दिल्या होत्या. तिला आजही तुकडाही बघायला मिळाला नव्हता. पण बाळाक्काला हौसाची सारी परिस्थिती माहीत होती. त्यामुळे तिनं जास्तीच आग्रह धरला. हौसा, अगं जेव की 2 घास. नाईलाजानं हौसानं अर्धी भाकरी हातात घेतली. बाळाक्कानं त्यावर ठेचा घालून दिला होता. कसं तरी 2 घास तिनं नरड्यात कोंबलं. जवळच्या नळावर गेली आणि घटाघटा पाणी पिऊन आली. लुगड्याच्या पदराला हात पुसत आणि पुन्हा गिऱ्हाईकांची वाट बघत बसली. असं करत 4 वाजायचा वकूच झाला होता. एक फणस इकायचा राहिला होता. बांबूच्या कोंबांची भाजीही विकली होती. हौसाला आता घरची वड लागली होती. अजून बाजार करायचा होता. बाळाक्का आवरून बाजार करायला लागली होती. कोण कुणासाठी थांबणार नव्हतं. ज्याला त्याला घराची गडबड झाली होती. त्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता होती. पल्ला पण लांबचा होता. घरला जायला तरी 2 तास तरी लागतच होतं. हौसानं कसं तरी राहिलेलं फणस विकला आणि पैसे मोजू लागली. 20 रुपये 50 पैसे जमा झालं होतं. तेच पैसे तिनं 2 वेळा मोजलं, पण तेवढंच होतं. कमरेला असलेल्या पिशवीत खोचून ठेवलं आणि लगबगीनं बाजार करायला गर्दीत घुसली. ज्वारीचं दाणं विकत घ्यावं म्हणून ती दुकानात गेली. दुकानात मरणाची गर्दी होती. बराच वेळ उभं राहिल्यामुळं ज्वारी आणि जरासं तांदूळ विकत घेतलं. चटणी, मीठ, किरकोळ सामान घेतल्यावर बरंच पैसे खर्च झालं होतं. पैसे ठेवलेली पिशवी चापसून बघितली तर पिशवीत 1.5 रुपयात शिल्लक होता. पोरासनी काहीतरी खायला घ्यावं म्हणून ती भज्याच्या गाड्यावर आली. कसं आहेत र भजं? असं गाड्यावरच्या पोराला विचारलं. 12 रुपये किलो आहेत. किती देऊ? हौसाला काय बोलावं ते कळेना. पैसे तर कमी होतं. डोक्यावरची पाटी जड लागायला लागली होती.
तिनं पाठीखाली टेकवली आणि विचार करत म्हणाली, 1.5 रुपये आहे माझ्याकडं, त्यात येत्याल तेवढं दे. भज्याच्या गाड्यावरच्या पोरानं पैसे घेतलं आणि खिशात टाकलं आणि तळलेल्या भज्याचा पडलेला चुरा मूठभर पुडीत बांधून दिला. हौसाला कसं तरी वाटलं. पुडीकडं बघत तिला आपल्या गरिबीची आणि लाचारीची जाणीव झाली आणि तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पदरानं डोळं पुसत ती तिथनं बाहेर पडली. आलेलं सगळं पैसे संपलेलं होतं. डोक्यावरची पाटी सावरत तिनं घराचा रस्ता धरला. आता तिच्या पावलांना गती आली होती. आभाळ काळं वंडलं होतं. पावसाच्या आधी घर जवळ करणं गरजेचं होतं. अनवाणी पायानं डोंगरावरची वाट तुडवत हौसा जात होती. आता अंधार पडू लागला होता. घर अजून कोसभर लांबच होतं. तोवर पावसाची एक जोरात झड आली. तसं हौसानं डोक्यावरची पाटी खाली घेतली व चुंबळीनं पोतं पाटीवर झाकलं, कारण ज्वारी तशीच पाटीत ओतली होती. तांदूळ तेवढं पिशवीत घालून पाटीत टाकलं होतं. पावसाचा दिवस आल्यामुळं त्याला वाळवणं अवघड होतं. जरा वेळ असाच गेला, तोवर पाऊस उघडला होता. तसं तिनं पाटी पुन्हा डोक्यावर घेतली. आता चिखल चांगलाच होता. पाय चिखलात टाकताना जपून टाकावं लागत होतं. घसरण्याची भीती होती. तिला आता जीवाची पर्वा नव्हती, पण एवढ्या कष्टाने मिळवलेल्या धान्याची काळजी तिला जास्त वाटत होती. आता आबदार पावलं टाकत ती चालत होती. घरापर्यंत येऊस तर अंधार झाला होता. दाराच्या लांबनच तिनं हाक मारली, "अरे सुभान्या!" पोरासनी झोप लागली होती. वाट बघून पोरं झोपली होती. हडबडून जागं होत सुभान्या घराबाहेर आलं. बाहेर काळाभुक्का अंधार होता. सुभान्याला अंदाज येत नव्हता. आईनं हाक मारल्यागत त्याला वाटत होतं. डोळं चोळतच तो उभा राहिला होता. मनात भ्याव होतं. तोवर हौसा दारातच येऊन पोहोचली. हौसाला बघितल्याबरोबर सुभान्यानं तिच्या पायाला मिठी घातली. हौसाला काळजी लागली होती. पोरं कशी आहेत कुणास ठाऊक, असे ती मनाशीच बोलत होती. पण सुभान्यानं पायाला धरल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. "अरे सोड की!" तसं सुभान्या मागं सरलं. "आय्य, खायला काय आणलंस?" त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि "सध्या कुठाय र?" असं सुभान्याला विचारलं. "झोपलाय त्यो." "बर" म्हणत ती हातानं चापचत दिवा हुडकून काढला. काडी ओढून दिवा पेटवला. दिव्याची वात आत गेल्यामुळं तो बारीकच मिणमिणत होता. तसं तिनं दिव्याचं टोपान उघडलं. त्याची वात वर ढकलली. मग दिवा व्यवस्थित जळू लागला. घरात उजेड पडला होता. तर सुभान्या टोपली चापचायला लागलं होतं. हौसानं दिव्या त्याच्याजवळ ठेवला आणि सध्याला उठवायला लागली. सध्या इवळतच उठलं. हौसानं त्याला जवळ घेतलं. सुभान्यानं तवर खायला हुडकून काढलं होतं. आईजवळ ते घेऊन आला. हौसानं मग दोघांसनी थोडं थोडं खायला दिलं. खायला म्हणजे तोच भज्याचा चुरा होता. पण पोरं ते आनंदानं खात होती. हौसानं आणलेली ज्वारी दिव्याच्या उजेडात नीट करायला सुरुवात केली होती. अजून स्वयंपाक करायचा होता. 4 भाकरी करायच्या असं तिचं मनात ठरवून ज्वारी नीट करायला तिचं काम सुरू होतं. दिवसभराच्या चालण्यानं आणि त्या बाजारातल्या दगदगीनं तिचं अंग चांगलंच मोडून आलं होतं. पाय दुखायला लागलं होतं. तिनं उठून चूल पेटवली. चुलीवर पाण्याचं आधण ठेवलं. चिखलानं राड झालेलं पाय धुवावं म्हणून ती पाणी गरम करू लागली होती. थोड्याच वेळात पाणी कोमट झालं होतं. पाण्याचं भांडं उतरून पायावर पाणी घ्यायला दारात आली. पायावर पाणी घेताना बरं वाटलं होतं. पाण्यानं खळाखळा हातपाय धुतल्यावर हौसाला जरा हलकं वाटलं. पोत्याला पाय पुसून हौसा दळण दळायला बसली. हौसा भाकरी करून उठली. तोवर दोन्ही पोरं झोपली होती. बराच वेळ झाला होता. आता पोरासनी उठवायला नको म्हणून तिने 2 भाकरी मोडून घेतल्या. कोरड्यास करायचाही कंटाळा आला होता. जेवून कधी अंथरुणावर पडतोय असं तिला झालं होतं. भाकरीच्या तुकड्यावर चटणी घेतली आणि त्याचबरोबर भाकरी खाऊन तिने जेवण आवरलं. राहिलेल्या 2 भाकरी तशाच ठेवून दिल्या. फाटकी वाकळ काढली. पोरं तशीच खाली जमिनीवर पडली होती. पोरासनी अंथरुणावर झोपवलं आणि मग त्याच्या शेजारीच अंग टाकलं. खूप कंटाळा आला होता.
पण हौसाच्या डोक्यातनं विचार जात नव्हता. छपराच्या आढ्याकडे बघत होती. ती अंथरुणात पडली होती. आता पुढचा बाजार येऊस्तर आणलेलं धान्य कसं पुरवायचं असा मनात तिच्या विचार होता. झोप काही केल्यानं येत नव्हती. मनात असंख्य विचार काहूल माजत होतं. समाप्त.